गाभाऱ्याच्या गोष्टी. मला देवळं बघायला खूप आवडतं. महाबळेश्वरला गेलो होतो. एका सुंदर बंगल्यात राहिलो होतो. महाबळेश्वर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. समुद्रसपाटीपासून साधारण 1300 मीटरच्या आसपास उंचीवरचं हे एक थंड हवेचं ठिकाण. कुठेही गेलं की थोडंसं चालत फिरायचं. तिथली माती, तिथली हवा, आजूबाजूची झाडं, मोकळी माळरानं. एकट्याने फिरण्यातली तर मजा काहीतरी वेगळीच असते. आणि हल्ली हातात कॅमेरा असतो. मैं और मेरा कॅमेरा अक्सर ये बातें करते हैं. आणि मग अशीच मी त्या बंगल्याच्या समोरच्या रस्त्यावरनं चालत सुटले. हा रस्ता कुठे जातो काही माहीत नव्हतं. कुठेही कसलीही खूण नाही. पक्ष्यांचे आवाज येत होते. आजूबाजूला फक्त झाडं होती. म्हटलं बघू काय येते. आणि अचानक हा रस्ता जाऊन पोहोचला एका मंदिरापाशी. हे महाबळेश्वरमधलं मुळेश्वराचं मंदिर. हा सगळा महाबळेश्वरचा परिसर, घनदाट जंगल, लाल माती, नजर जाईल तिथपर्यंत फक्त झाडं. आणि त्यात हे मुळेश्वराचं मंदिर. हे महाबळेश्वरमध्ये मुळेश्वर शंकराचं देऊळ. इतकी शांतता आहे इथे. वाऱ्याचा आवाज ऐकू येतोय. आजूबाजूला घनदाट जंगल आहे. अगदी तुरळक वस्ती आहे. आणि हे इथे असं बांधलेलं देऊळ. चला देवळाच्या आत जाऊया. शंकराच्या देवळात गेलं की नंदी तर हवाच. थोडी चौकशी केल्यावर कळलं की तसं हे जुनं मंदिर होतं, पण काही वर्षांपूर्वी त्याचं नूतनीकरण केलंय. एवढ्या शांततेत त्या घंटेचा नाद सुद्धा इतका सुंदर वातावरणात भरून राहिला होता. हे नंदीदेव. मला ना कुठेही माणसाला काहीतरी सजवण्याची इच्छा होते. हे फार गंमतशीर वाटतं. मग तो देव असो, देव्हारा असो किंवा कुठलीही गोष्ट. ही शंकराची पिंड. अतिशय साधं, सुंदर, स्वच्छ देऊळ. साधी सजावट, कुठेही कसलाही भपका नाही. आजूबाजूचीच सुंदर फुलं वाहिलेली. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला, थोड्या वरच्या बाजूला गणपती बाप्पांची एक सुंदर मूर्ती होती. या देवळात एक इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी दिसली की हे असे मनुष्याकृती पुतळे मंदिराच्या वरच्या बाजूला बसवलेले आहेत. याचा अर्थ काय, हे कसले आहेत, हे सांगायला सुद्धा तिथे कोणी नव्हतं. या मुळेश्वराच्या मंदिराच्या मागची काही कथा असेल तर ती मला नक्की सांगा. ते मंदिर पाहिलं आणि पुन्हा एकदा शांतपणे निसर्गाचा आवाज ऐकत मी जिथे राहिले होते तिथे परत गेले.